लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कलाच्या घरी तिचे आई पप्पा नैना आणि तिचे मंगळागौर करण्याबद्दल डिस्कस करत असतात. दिनकरांना हे टेन्शन असते की चांदेकरांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी मंगळागौर आपण करू शकत नाही. तर संगीता त्यांना म्हणतात, पण मग आपल्या मुली आपण एकाच घरात दिलेल्या आहे, त्यामुळे आपल्याला त्यांची मंगळागौर करण्याचा विचार तर करावाच लागेल. मी एकदा नैनाला फोन करून विचारते की तिकडे तसा काही विषय निघालेला आहे का, आणि माझी मुलगी 2 जीवाची आहे, मी तिला अजून पण फोन करून तिची विचारपूस केलेली नाही, असे बोलून त्या नैनाला फोन करतात. तिकडे चांदेकरांच्या घरी नैना मोबाईलवर गेम खेळत असते, तेव्हाच तिला तिच्या आईचा फोन येतो म्हणून ती चिडते. फोन रिसीव्ह केल्यावर संगीता तिला विचारतात तिच्या तब्येतीबद्दल, घरातल्यांच्या तब्येतीबद्दल व बाळाबद्दलही विचारतात. त्यावर नैना बोलते की अजून तरी कुठे, अजून नाही होणार हे सगळं. नंतर संगीता तिला मंगळागौरबद्दल विचारतात की काय तिकडे बोलणे आहे का काही. त्यावर नैना तिला बोलते, हो तरी मी आज विचार केला की तुम्हाला कसं काय फोन केला, तर माझे फक्त बहाणं आहे, तुला तर तुझ्या लाडक्या कलाचं मंगळागौर करायचं आहे. त्यावर संगीता तिला बोलतात, आम्ही फोन केल्यावर तू आमच्याशी नीट बोलत नाही, तू आम्हाला कधी फोन करत नाही, तर तुझ्याशी बोलायचे तरी कसे बोलायचे. नंतर नैना बोलते, नाही इकडे काही तसा विषय नाही आहे मंगळागौरचा, आणि तसाही मला मंगळागौरमध्ये इंटरेस्ट नाही आहे. हे सगळे बोलत असतानाच तिच्या रूमच्या दारावर रोहिणी येते व ती थोडेफार शेवटचे मंगळागौरबद्दल ऐकते. तिकडं कलाची आई थोडी टेन्शनमध्ये असते नैनाने फोन ठेवल्यावर, व इकडे रोहिणी सार्कॅस्टिकली हसते नैनाचे फोनवर बोललेले ऐकून. तर खाली हॉलमध्ये आबा त्यांच्या रूममधून बाहेर येतात, तेव्हाच त्यांना कला डायनिंग टेबलवर बसलेली दिसते व कलाला ते बाहेर आलेले दिसतात. तेव्हा ती त्यांना विचारते की आबा तुम्ही, तर ते बोलतात काही नाही, मी फक्त पाणी प्यायला आलो आहे, तू तुझे काम कर. नंतर ते कलाकडे बघतात तर ती डोक्याला हात लावून काहीतरी करत असते, म्हणून ते तिच्या विचारपूस करण्यासाठी तिच्याकडे येतात. तेव्हा कला त्यांना सांगते की आता श्रावण मास चालू झाला आहे, थोड्या दिवसांनी गणपती येतील, त्यामुळे मला त्यासाठीच आपले डिझाईन बनवायचे, जे मी मीटिंग हॉलमध्ये बोलून दाखवले. आद्विक म्हणत होता ते बरोबरच आहे, कला मांडणे व नंतर त्याची प्रात्यक्षिक करणे यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा आबा पण त्यावर सहमत होतात व म्हणतात, आता आपण एकदा मांडलेले आहे त्यावर मेहनत तर घ्यावीच लागेल. चांगलं काम करायचं म्हटलं तर त्याला वेळ लागणारच, आणि तू मन लावून काम करते मग ते चांगलंच होईल. मी पाणी पिऊन येतो. ते वळताच तेव्हाच आद्विक खाली येतो. आबाला जागे बघून त्याला काळजी वाटते. तो तसे विचारतोही त्यांना की तुमची तब्येत बरी आहे का. त्यावर आबा त्याला म्हणतात, अरे पाणी घ्यायला आलो होतो, बघितले तुझी बायको इथे बसलेली आहे, तर तिला विचारपूस करण्यासाठी आलो. आबाही त्याला विचारतात की तू इथे कसा. त्यावर तोही ते सांगतो, हेच कारण होतं. त्यावर आबा त्याला म्हणतात, का रे पठ्ठ्या, तुला बायकोशिवाय झोप येत नाही वय. त्यावर आद्विक एकदम दचकतो आणि त्यांना म्हणतो, नाही नाही, ती रोज पाणी घेऊन येते ना, आज विसरली वाटतं, आणि मला रात्री पाणी प्यायची सवय, तेच घ्यायला आलो होतो. आबा त्यावर म्हणतात, चालू दे तुमचं. तेव्हा आद्विक म्हणतो, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येतो, व पाणी घेण्यास चालला जातो. त्याला जाताना बघत असतानाच आबाला किचनमध्ये एक ताट झाकलेले दिसते व ते कलाला त्याबद्दल विचारतात. त्यावर कला सांगते, जेवल्यावर मला झोप येते म्हणून मी जेवण नाही केलं. तेव्हा आबा तिला म्हणतात, किती वाजले याकडे लक्ष आहे का नाही. तुला जेवणाच्या बाबतीत मी हयगय करणार नाही, त्यामुळे तुला पित्त होऊ शकते. कला बोलते, पण मग मला तसे जाणार नाही. त्यावर आबा तिला खूप छान समजवतात, आणि तेव्हाच आद्विक पाणी घेऊन येतो. त्याच्या हातून पाण्याचा ग्लास घेऊन आबा त्याला सांगतात की ते झाकलेलं ताट घेऊन ये किचनमधलं. त्याप्रमाणे आद्विकही घेऊन येतो. आबा त्याला विचारतात, तू जेवला का. त्यावर आद्विक म्हणतो की हो, मी उशिरा जेवलो तर मला पित्त होतं. त्यावर आबा म्हणतात, वा छान, आणि तुझी बायको जेवली का, ते तुला लक्ष ठेवायला काय होतं. त्यावर आद्विक बोलतो की ती लहान आहे का, तिचं तिला कळतं. त्यावर आबा बोलतात, घरात एवढे पाहुणे होते, तिने सगळं काम करून आता ती आपल्यासाठीच डिझाईन बनवायला बसलेली आहे, तुझं काम आहे तिच्याकडे लक्ष देणं. त्यावर आद्विक बोलतो की ऑफिसमधले सगळे काम करून आपलं घर पण मॅनेज करतातच की, हिचं काय एवढं वेगळं आहे.
आबा त्याला समजावून सांगतात की ऑफिसमधून काम करून घरी आल्यावर त्यांचा जोडीदार त्यांच्यासाठी उभा असतो, म्हणून त्या काम करू शकतात. चल बस आता इथे आणि तुझ्या हाताने तिला भरव. ते ऐकल्यावरच अद्विक शॉक होतो व म्हणतो, तिला तिचे हात दिले ना देवाने. तेव्हा आबा त्याला म्हणतात की तुला जर डिझाईन्स वेळेवर पाहिजे असतील तर तिला डिझाईन्स काढू दे व तू तिला भरव. तुझं तिच्याप्रती कर्तव्य आहे व एक माणुसकी म्हणूनही तू तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे बस आणि तिला भरव. अद्विक नाईलाजाने बसतो. तो बसल्यावर आबा त्याला लक्ष ठेवायला सांगून तुम्ही तुमचं चालू द्या, मी जातो म्हणून चालले जातात. आबा गेल्यावर नाईलाजास्तव अर्जुन भाजीमध्ये पोळी बुडवून कलाकडे न बघताच तिला भरवत असतो. ते कलाच्या दुसरीकडेच लागते, त्यामुळे तू चिडते. तेव्हा अद्विक म्हणतो, मला नाही जमणार हा, आणि तो निघतच असतो. पण पुन्हा काही विचार करून वापस बघतो. कला त्याच्याकडे शॉक होऊन बघते. कला त्याला विचारल्यावर तो सांगतो की आबांनी दार उघडच ठेवली. आबा पण खूप शहाणे. त्यावर कला बोलते, मग आता काय करायचं? मग अद्विक म्हणतो, मला झोप आली, मी शांत झोपलो होतो ना. कला म्हणते, मग तू जाऊन झोप ना, मी माझं खाते. तेव्हा अद्विक म्हणतो, आबा बाहेर आल्यावर त्यांना दिसलं की मी तुला भरून नाही दिलं, ते मला ओरडा मारतील आणि तू पण काही कमी नाही आहे, तू पण चांगली चुगली करते, त्यामुळे गुपचाप खाय. व तिला घास भरवतो आणि पुटपुटतो, झोपेचं खोबरं केलं. घास खाऊन झाल्यावर कला पण म्हणते, भाजीत खोबरं जास्त झालं आहे. तेव्हा अद्विक म्हणतो, शांत बैसा, गुपचाप खा. तर कला त्याला म्हणते, तू गुपचाप भर, मी बरोबरच बोलते. दोघांची थोडी तू मैमे होते त्यावरून. तर तिला सगळं जेवण भरवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये बसलेले असताना आबा अद्विकला विचारतात डिझाईनबद्दल. तेव्हा अद्विक म्हणतो, जी कलाने त्या दिवशी आपली मत मांडले त्यावर तिने प्रेझेंटेशन तयार केलेले आहे, आता त्याची पुढची प्रोसेस करू. आबा म्हणतात, उत्तम. व ते सगळ्यांना म्हणतात, कलाने बिझनेस आणि घर एकदम व्यवस्थित सांभाळले, त्यामुळे तिचे जेवढे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. व मला पूर्ण विश्वास आहे की पुढे कोणताही प्रॉब्लेम आला तरी ती दोन्ही पण एकदम व्यवस्थित सांभाळेल. व ते ऐकून रोहिणी मनातल्या मनात बडबड करते की कला एक दिवशी तुमच्या विश्वासाला जेव्हा चुना लावेल तेव्हा समजेल तुम्हाला, आणि ती कसे डिझाईन्सकडे लक्ष देते ते मी बघते. आणि आबा कला आणि अद्विकचे अभिनंदन करतात. तेव्हाच रोहिणी बोलते, आबा श्रावण मास चालू झाला आहे, तर माझे म्हणणे आहे की घरात 2 नवीन सून आहे, तर आपण मंगळागौर केली तर. त्यावर आबा खुश होतात व रोहिणीला म्हणतात, वा, पहिल्यांदाच तू काहीतरी अर्थपूर्ण बोलले. आबा खुश होऊन म्हणतात, अरे वा, ही तर मस्त आयडिया आहे, आपण ठेवू मंगळागौर. आणि घरातल्या तुम्हा सगळ्या मोठ्यांनीच ही जबाबदारी पार पाडायची आहे, कारण आपल्या घरातला हा पहिला सोहळा असेल आणि घरातलं वातावरणही छान होतं. त्यावर रजनीही खुश होतात व म्हणतात, हो, मी आता लगेच तयारीला लागते. आणि आबा तिला म्हणतात, हो, कलाला हाताशी घेऊन तू सगळं बघ, मुहूर्त वगैरे. त्यावर रजनीही म्हणतात, हो, पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे आपल्याला लवकरच मुहूर्त काढावा लागेल, नाहीतर बायांना नडता येत नाही. आबाही म्हणतात, हो, तसं तुला वाटेल तसं. आणि आबा म्हणतात की हो, पण मग, आणि त्यांचे मध्येच बोलणे अडवून रजनी म्हणते, हो, सगळं पद्धतशीरपणे आणि रीतरिवाजाप्रमाणेच होईल. त्यावर आबाही खुश होतात व नंतर ते रोहिणीकडे वळून तिला विचारतात, रोहिणी, तुझी सून कुठे? आजकाल तिचं काय चाललं आहे ते पण कळत नाही आहे. तिची पण पहिली मंगळागौर आहे ना. व रोहिणीकडे काहीच उत्तर द्यायला नसते. दुसरीकडे नैनाच्या रूममध्ये नैना मोबाईलवर प्रेग्नेन्सीबद्दल सर्च करत असते की कोणत्या महिन्यात किती पोट दिसते. व तिला टेन्शन येते, कारण की त्यावर लिहिलेले असते 3-4 महिन्यातच बाईचे पोट दिसत असते. व ती टेन्शनमध्ये येऊन विचार करते. नंतर ती कपाटातून साडी काढते व आपल्याला पोटाला लावून बघते व विचार करते, हां, एवढं ठीक आहे, म्हणजे यावरून सगळ्यांना नक्की कळेल की ही 3-4 महिन्याची प्रेग्नेंट आहे. व स्वतःच आरशात बघून खुश होते. हॉलमध्ये आबा रजनीचं कौतुक करत असतात की तिने सगळ्या परंपरा धरून चाललेल्या आहे व आता यापुढे कलाही तसेच करणार. त्यावर कलाही म्हणते की हो आबा, सगळे परंपरेनुसारच होणार. आणि रजनीही विचार करत असते की मेनू काय ठेवायचा, कोणाला बोलवायचं, व तसे बोलूनही दाखवते. त्यावर सोहमही उत्सुक होऊन म्हणतो, आई,
हे मंगळागौर म्हणजेच तेच ना, बाया जिथे खेळ खेळतात, फुगड्या खेळतात, त्यावर रजनी म्हणते हो तोच खेळ. मग सोहम म्हणतो मी काय करतो, फोटो वगैरे काढण्यापेक्षा ना माझा सेटअप करतो आणि तिथे मस्त पेंटिंग काढतो. त्यावर रजनी त्याला नकार देतात व म्हणतात नाही, इथे पुरुषांना नो एंट्री. सोहम थोडा नाराज होऊन म्हणतो काय आई असं नसतं. कलाकडे म्हणतो कला वहिनी तूच समजव ना. त्यावर कलाही म्हणते हो, हे बरोबर आहे की मुलांना तिथे एंट्री नसते, कारण जुन्या बायकांना घराबाहेर पडायची परवानगी नव्हती. त्यामुळे हळदी कुंकू आणि मंगळागौरसारख्या सणांमध्ये त्या एकत्र यायच्या, त्यामुळे तिथे पुरुषांना परमिशन नसते. तेव्हा सोहम म्हणतो पण आजकाल तर तसं नाही आहे, आजकाल तर बायका नेहमी भेटत असतात, तर मग आता याला काय अर्थ आहे. त्यावर रजनी म्हणतात नाही, हे असंच चालतं. तेव्हा सोहम म्हणतो हां, म्हणजे मला आत्ता समजलं, तुम्हाला गॉसिप करायची असते ना, इथे असं झालं तिथे तसं झालं. रजनी त्याला रागवून म्हणतात की बायका गॉसिप करतात ही तर चुकीचीच आहे, पण मग त्यांना कामातून वेळच मिळत नसतो गॉसिप करायचा. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कला. पण मग ते ऐकून बाकी सगळ्यांचे तोंड वाकडे होतात, म्हणून ती तिचा शब्द सांभाळून म्हणते सगळ्याच बायका असतात. बायकांना फक्त एंट्री आहे हे ऐकून अद्विक म्हणतो चला, म्हणजे बायकांचे राज्य, म्हणजे मी ऑफिसला जाऊ शकतो, माझे काही काम नाही. त्यावर आबा म्हणतात नाही हं, तुला सुट्टी टाकावी लागेल. त्यावर अद्विक म्हणतो पण मग आत्ताच तर काकी बोलली की तिथे पुरुषांचे काही काम नाही. तर आबा त्याला सांगतात की आपल्या घरची परंपरा आहे की बायकोसोबत पुरुषानेही पूजेला बसायचे असते, त्यामुळे तुला सुट्टी घ्यावी लागेल आणि कलेसोबत पूजेला बसावंच लागेल. आजच्या भागात एवढंच. पुढच्या भागात काय होणार आहे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.